10:30च्या आसपास पोलीस येतात, जेव्हा घटना ॲक्चुअली 8:45च्या सुमारास बापरे! झालेली आहे. फक्त ॲक्चुअली शार्दूल सुरुवात आहे पोलिसांच्या हलगर्जीपणाची. ज्या पद्धतीने पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून येतोय, ते म्हणजे खरंच भयानक आहे. कारण मीडिया, पेरेंट्स, टीचर्स हे सगळे सर्रास त्या क्राईम सीनवरनं नॉर्मली फिरतायत. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा, कारण तो क्राईम सीन कॉम्प्रोमाईज होईल, कंटॅमिनेट होईल, ह्याच्या काळजीने ते थांबवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. कोणीतरी पटकन शाळेच्याच हां, एखादा सपोर्टिंग हां. स्टाफनी असेल, पण ते जे रक्ताचे ठसे आहेत, ते असे जुजबी पुसून तो मॉप तिकडेच साईडला रक्ताळलेला ठेवलेला आहे. इतकंच नाही तर पोलीस स्वतः ते शूजला काही कव्हर न घालता त्याच्यानं असेच चालतात. ग्लोव्हज नाही, काही नाही, असेच बिनधास्त फिरतायत आणि ह्यामध्ये कहर म्हणून कॅज्युअली ते जे मर्डर वेपन आहे, ते सहज जाऊन त्यांनी पिकअप करून एका प्लास्टिक बॅगमध्ये टाकलं. शाळा ही आपल्यासाठी एक सॅक्रोसॅन्क्ट गोष्ट असते. हो. तिथे आपण काय विद्येचं माहेरघर वगैरे म्हणतो, पण शाळेमध्ये इतक्या प्रकारचा भीषण काही गुन्हा होईल, ही अक्षरशः चीड येण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यामुळे पालकांचा एक मॉब, त्याच्यात वरुण आणि ज्योती ही असतात, ज्यांच्या मुलासोबत हे घडलंय, ते तिथल्या पोलीस ऑफिसमध्ये जातात. मोर्चा घेऊन एक प्रकारे. इतक्या लेव्हलला ते चिडलेले असतात, की जोपर्यंत तुम्ही गुन्हेगार पकडत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या मुलाचे अंत्यसंस्कारही करणार नाही. आत्ताच्या आत्ता आम्हाला गुन्हेगार पकडून द्या.